हॅलो टीम. या ऑप्शनमध्ये आपण सप्लायर लेजर ऑप्शनमध्ये आपण एक नवीन ऑप्शन इथे नवीन क्लिक दिलेलं आहे की इन्क्लूड अनरिकन्साइल परचेस रिटर्न एंट्रीज. आपल्या लॉजिकप्रमाणे आपण परचेस रिटर्न मारतो त्यावेळी आपल्या एंट्रीज ज्या आहेत त्या डेबिट नोटसाठी अवेटिंगमध्ये असतात. जोपर्यंत डेबिट नोट लागत नाही तोपर्यंत ते रिकन्साईल होत नाहीत आणि त्याचं अकाउंटिंग इफेक्ट येत नाही. पण त्या केसमध्ये पार्टीला, सप्लायरला किंवा कंपनीला आपण काय काय रिटर्न केलेलं आहे आणि त्याचं ॲक्च्युअल रिटर्न व्हॅल्यू, त्याचे ॲक्च्युअल लेजर बॅलन्स कन्सिडरिंग परचेस रिटर्न ते आपल्याला अगोदर कळत नाही किंवा डे टू डे कळत नाही. त्याच्यामुळे आपण इथेही टाकलेलं आहे. पण जर नेट बॅलन्स हवा असेल तर हा टिक जर काढला तर तुम्हाला इथे नेट बॅलन्स मिळेल, त्याचा जो आपल्या अकाउंट लेजर बरोबर मॅच करेल. इथे हे एक ऑप्शन टाकलेलं आहे आपण. दुसरं, ह्याच्यावर जर क्लिक केलं तर आपण परचेस रिटर्नच्या स्क्रीनवर शिफ्ट होणार आणि जर डेबिट नोटवर क्लिक केलं तर आपण त्या रिलेटेड डेबिट नोटवर जम्प करणार. जर स्कीम असेल तर स्कीमवर जाईल. ही प्रोडक्ट डेबिट नोट आहे त्याच्यामुळे ती प्रोडक्टवर जम्प झालेली आहे. स्कीम डेबिट नोट असेल तर ती स्कीम डेबिट नोटच्या पेजवर जम्प करेल. दुसरी एक गोष्ट आणखी की आपण अकाउंट लेजरमध्ये इथे वाउचर व्ह्यू सुद्धा आता आणलेला आहे की जेणेकरून या पर्टिक्युलर सिंगल वाउचरमध्ये टोटल किती एंट्रीज होत्या आणि कसा वाउचर जनरेट झालेले आहेत ते आपल्याला कळू शकतं ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये. इन कमिंग फ्युचर आपण ह्या स्क्रीनवरनं त्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनवर जम्प करण्याची प्रोव्हिजन करणार आहोत. पण हे काम अजून चालू आहे, झालं की अपडेट केलं जाईल. थँक्यू व्हेरी मच.